सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज स्टेशन चौकात चूल पेटवून अनोखे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा शहर अध्यक्ष राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सकाळी 11च्या सुमारास करण्यात आले. शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी वाढ केली असून गॅस सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी देखील वाढविला आहे. याचा परिणाम राज्यातील प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे स्टेशन चौक येथे चूल पेटवून एक अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश नाईक, महापालिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, काँग्रेसचे निवडून आलेले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, त्याचप्रमाणे काँग्रेसचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी प्रत्यक्षात चूल पेटवून भाजप सरकारच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात देखील निवेदन देण्यात आले. जर सरकारने आपले धोरण त्वरित बदलले नाही तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष राजेश नाईक यांनी यावेळी बोलताना दिले. गॅस दर वाढ हे खरोखर या मोदींच्या धोरणामुळे आज जनतेला वेठीस धरण्याचं काम चालू आहे. लवकरात लवकर मोदी सरकारनं हे धोरणं बदलून जनतेला गॅस उपलब्ध करून द्यावेत. कारण आज देशामध्ये बघितला तर मोठमोठे हॉटेल सगळे गॅस नसल्यामुळं बंद होत आहेत चालू आहे आणि ह्या राज्यामध्ये अतिशय सामान्य जनतेचं, महिलांचं शोषण होत आहे. आज उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी महिलांना गॅस देतोय ह्या आमिष दाखवून मतं घेतली, पण आज त्या गॅसला म्हणजे गॅस पेटवण्यासाठी जो गॅस पुरवला जातो तो मात्र 1000च्या वर घालवलेला आहे. फुकट गॅस देण्याचं आमिष दाखवलं महिलांना आणि घरोघरी ते आता भांडी तशीच पडून आहेत आणि त्याचा काही उपयोग होत नाही. लाडकी बहीण योजनेचं आमिष दाखवलं, पण ह्या 1500 मध्येच हे सरकार आता वेगवेगळ्या मार्गाने महिलांचं शोषण करत, पैसे वसूल करायला लागलेले आहेत. आज आम्हाला महिलांना लाडकी बहीण योजना नको आहे, तर आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, आमच्या भावंडांना नोकऱ्या पाहिजेत, आमची घरं चालली पाहिजेत. आज महिलांना 1500 रुपये द्यायचं आणि त्यांच्याकडून 5000 रुपये वसूल करायचं हे सरकारचं धोरण हे अतिशय चुकीचं आहे आणि आम्हाला नको आहे. आम्ही अशा सरकारला, अशा योजनेला, लाडक्या बहीण योजनेवरतीचा धिक्कार करतो आणि जो गॅस वाढवलेला आहे तो गॅस आता वाढला नाही पाहिजे आणि त्यावरती जर गॅस वाढला आणि इथून पुढे जर गॅस वाढला तर आम्ही तीव्र आंदोलन करून सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवू. आज आम्ही इथं स्टेशन चौकामध्ये चूल पेटवून एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे, पण सरकारने ह्यावरती विचार नाही केला तर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहे. हे एवढे सरकारने लक्षात घ्यावं. देशाच्या गोरगरीब जनतेला पिळते, त्यामध्ये प्रामुख्याने डिझेल आणि गॅस याबद्दल फारच हे करतात. ज्या स्मृती इराणीने काँग्रेसचे सरकार असताना 400 रुपयाचं गॅस महाग आहे म्हणून दंगा केला आणि हे करत असताना आज आम्ही चूल पेटवून आंदोलन केलं दाखवलेलं आहे. जर नाही ऐकलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे आणि आता आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायला चाललोय. ते देऊन आम्ही करणार भाजप सरकारचा निषेध करू.